तो चलिए शुरू करते हैं। तर जय महाराष्ट्र भावांनो, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आजच्या दिवसाची सुरुवात सकाळ सकाळ सुम्याला घेऊन केली. मग सुम्याला घेतलं म्हणल्यावर आम्ही आलो कॉलेजपाशी आणि कॉलेजपासला घेतला चहा पिऊन. मग चहा पिऊन सुम्या म्हणला चला आज भगवंताला जाऊन येऊ. मग म्हणलं चल सुम्या. मग सुम्याने मी आलो डायरेक्ट भगवंताचं दर्शन घ्यायला. तुम्ही बी घ्या, मी घेतलंय. मग भगवंताचं दर्शन घेऊन आम्ही आलो रंगपंचमीचं सामान घ्यायला. रंगपंचमी तर 8 तारखेला आहे, पण जी घराच्या बाहेर निघत नाही त्यांच्यासाठी आजच रात्री रंगपंचमीचा कार्यक्रम करावा लागेल. ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. मग रंगपंचमीचं सामान घेऊन सुम्याला सोलो रूमवर आणि मी आलो केदारकडे. मग केदारनं मी आलो डायरेक्ट सुभाषनगरला पप्पानी फोन केला. पप्पा म्हणले ये माझी एक पिशवी घरी राहिली ती घेऊन ये. मग केदारने मी गेलो पिशवी घेऊन. मग इथं होती वॅगनर उभा. मग कन्फर्म पप्पा इथे चालते झालं. मग तिथं थांबलेला. मग पप्पाची वाट बघितली. पप्पाला पिशवी दिली आणि आला सुम्याला सोडलेलं मेसवर. मग सुम्याचं झालं तर जेवण. मग सुम्याला मेसवरने घेतला. मग सुम्या मी केदार आलो डायरेक्ट कासारवाडी 100 फूट रोडच्या अतिकृषी मंदिरामध्ये. मग कासारवाडीच्या अतिकृषी मंदिराच्या देवाच्या पाया पाडला आणि तिथे विहिरीत होतं कासव. मग सुम्याने केदार मला कासव दाखवत होती. मग कासव बघितलं आणि गेम खेळायला बसलो. मग ही काय म्हणली आज फ्री फायर खेळायची नाही, खेळायची BGMI. मग म्हणलं खेळा तुम्हीच, आपल्याला काय येत नाही. गेम खेळून आम्ही गेलो आपापल्या घरी. परत वाजले 7. मग मी आलो केदारकडे आणि केदारने मी आलो डायरेक्ट शिवंबू आईस्क्रीममध्ये. मग शिवंबू आईस्क्रीममधून आईस्क्रीमच्या कांड्या घेतल्या आणि तिथून घेतला आम्ही सुम्याला उचलला. मग सुम्याला उचलून आम्ही आलो डायरेक्ट 100 फुटीला. मग 100 फुटीला आलो. मग म्हणल्यावर तिथं मैरा होता. मग मैरा त्याचे 2 मित्र बी होते. मग मैरा सुम्या केदार आणि मी त्याचे 2 मित्र डायरेक्ट आम्ही कुल्फ्या खाल्ल्या. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोवरसाठी धन्यवाद. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.